चला मंडळी, आज नैवेद्य थाली करून दाखवणार आहे. अतिशय सिंपल, टेस्टी आणि सगळ्यांना आवडणाऱ्या, मुलांना तर जास्तच आवडेल. इथे जिरं घेतलेलं आहे, तीळ घेतलेली आहे आणि नंतर कलमी घ्यायची थोडीशी आणि एक मोठी विलायची आणि त्यातमध्ये मी थोडासा खोबरा किस टाकणार आहे. हलक्या हाताने आपल्याला भाजायचं आहे, जास्त जळू द्यायचा नाही. आपल्याला हे जे मसाले आहे ना, हे काही जास्त नाही भाजायचे, फक्त 2-3 मिनटं भाजून घ्यायचे. कारण कसे जास्त भाजल्याने कसं कडवटे होतं. मग थोडे भाजले की लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा. आता छान सुंदरसे असे भाजून गेले. आता याला थंड झाल्यावर बारीक करायचं आपल्याला. तर मिक्सरवर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरची बटन चालू करायची, बंद होती आणि नंतर काय करायचं, ते बारीक झाल्यानंतर एका याच्यामध्ये मी काढून टाकलेलं आहे. त्याच पॉटमध्ये मी लसणाच्या पाकळ्या 5-6 घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्येच एक कांदा, मोठा एक कांदा चिरून घ्यायचा आणि एक टमाटर चिरायचा आणि याचंसुद्धा आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. इथे काळे चणे मी रात्रभर पाण्यात भिजवले आणि नंतर कुकरच्या शिट्ट्या केल्या 5 ते 6, म्हणजे नरम होतात आणि लवकरसुद्धा भाजी होते. आता कढईमध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की मग मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग नंतर आपल्याला फोडणी घालायची आहे. आता मोहरीसुद्धा आता चांगली झालेली आहे. नंतर जे आपण वाटण केलं होतं ना, ते वाटण त्यामध्ये टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. इथपर्यंत परतायचं का तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेल परत त्यामध्ये टाकू शकता, पण शक्यतो तेल कमीच खा. आपल्या शरीरासाठी तेल कमी खाणे अत्यंत चांगले आहे. रोजच्या भाज्यांसाठी जास्त तेल नाही टाकायचं आणि तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं, तरच त्याच्यामध्ये आपल्याला नंतर तेल चांगलं सुटतं आणि नंतर भाजीलासुद्धा तेल दिसते. म्हणजे मसालाच चांगला भाजण्यात आला पाहिजे तेलामध्ये. आता सर्व मसाला छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे. हळद टाकायची आपल्याला, तिखट टाकायचं. तिखट मी इथे 1.5 चम्मच टाकलेला आहे आणि मसाला टाकायचा जो तुमच्याकडे असेल तो. आता मी ते गोडा मसाला वापरला आहे आणि मी घरीच केला होता. त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि नंतर आपलं वाटण टाकायचं, जे आता आपण केलं होतं ना, ते भाजलेलं वाटण टाकायचं. आता सगळे मसाले कसे छान झालेले आहे. थोडं त्यामध्ये मला तेल कमी वाटलं तर मी त्यामध्ये थोडं तेल टाकलं होतं. आता नंतर आपले चणे टाकायचे. चणे टाकून आपल्याला चांगलं परतून द्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे. आता इथे पुरी करून दाखवणार आहे. आता पुरी ही अतिशय साधी आहे. मी जिरा पुरी करून दाखवणार आहे. 2 भांडे मी कणिक घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला आणि नंतर मीठ टाकायचं चवीनुसार आणि तिथेच रवा वापरलेला आहे. रवा मी इथे 2 चम्मच रवा वापरला आहे. सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि थंड्या पाण्यानेच आपल्याला घट्टसर रसा मळून घ्यायचा आहे. बघा, असं मळून घ्यायचं आणि नंतर 10 मिनटं आता रेस्ट ठेवायची. तोपर्यंत आता मी तुम्हाला शिरा एक वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे. इथे पाणी ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा. इथे मी गुळाचा शिरा करून दाखवणार आहे. आता साखरेचं प्रमाण आपण नेहमी साखर खातो, पण तुम्ही गुळाचा शिरा करून दाखवणार आहे. तर इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे. नुसतं काय करायचं, गूळ विरघळला की झालं, इथपर्यंतच आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये परत आता तूप टाकायचं. आता तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला वितळू द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी कमी थोडंसं रवा टाकलेला आहे. रवा आपल्याला चांगला कंटिन्यू भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा खमंग वास येत नाही इथपर्यंत, आणि चांगलं तुपावर परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवायचं, नाही तर काय होते, खालून बऱ्याच वेळेला लागून येते. म्हणून रवा एकसारखा हलवत राहायचा आणि मध्यम आचेवरच आपल्याला रवा चांगला परतून घ्यायचा आहे. आता रवासुद्धा छान झालेला आहे. त्यामध्येच मी ड्रायफ्रूट टाकलेलं आहे. ड्रायफ्रूट कसे त्याच्यामध्ये भाजले जातात, म्हणून अलग काही मी तुपातून काढले नाही, त्या रव्यामध्येच टाकलेले आहे. आणि ते गुळाचं पाणी केलं होतं ना, ते आपल्याला कसं गाळून घ्यायचं आहे. कधी कधी काय होते, गुळामध्ये कचरा असतो, निघतोच थोडाफार, आणि नंतर विलायची पूड टाकायची. वरूनच खोबरा किस टाकायचा. तुम्ही अजून बाकीचे कोणते ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकू शकता, जे तुमच्याकडे असेल ते, आणि पूर्ण आटू द्यायचं. बघा, इथे आपला शिरासुद्धा अतिशय सुंदर आणि छान झालं आहे. आणि थोडं मी अजून गुळाचं पाणी ठेवलं होतं, ते सुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे, जसं तुम्हाला नरम हवा असेल त्याप्रमाणे. आणि पूर्ण झाल्यानंतर शेवटी काय करायचं, 1 चम्मच परत तूप टाकायचं, म्हणजे हा
शिरा अतिशय सुंदर आणि छान होतो. हा नैवेद्याचा शिरा केलेला आहे. आता तेलाचा बोटान आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि गरम गरमच पुऱ्या काढायच्या आणि सर्व करायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेव्हाच आपण पुऱ्या काढायच्या. बघा अशा सुंदर आणि छान फुगलेल्या पुऱ्या नसतात आणि शेवटपर्यंत ह्या पुऱ्या तशाच राहतात. त्याच्यासाठी एकच टिप्स आहे का तुम्ही पुऱ्यामध्ये कधी थोडासा रवा टाका. रवा टाकल्यामुळे काय होते, पुऱ्या तेलकट होत नाही आणि टमसुद्धा फुगतात. बघा असं सुंदर आणि साधी मी तुम्हाला आज सिंपल अशी थाली करून दाखवली आहे. आज मी अशी सिंपल थाली बनवली आहे आणि ही थाली कशी आहे, लहानांना आवडते आणि मोठ्यांनासुद्धा आवडते. लहान मुलांना पुऱ्या तर अतिशय आवडीच्या असतात आणि त्याच्यामध्ये काळ्या चण्याची भाजी हे तर सगळ्यांनाच आवडते. मी अशी सिंपल अशी थाली बनवली आहे आणि तुम्ही काय बनवलं आहे नैवेद्याला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.